नमस्कार, उर्मिलास फन किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत दालचार। तर त्यासाठी लागणारे साहित्य बघूया। तर सगळ्यात आधी आपण डाळ शिजवून घेणार आहोत। तर इथे मी स्वच्छ धुवून तुरीची डाळ 1 वाटी घेतलेली, तर ही कुकरमध्ये घालूया। त्यानंतर अर्धा बारीक कट केलेला टोमॅटो, थोडीशी हळद आणि अर्धा चमच मीठ। तर यात आपण 2 ग्लास पाणी ॲड करणार आहोत। आता कुकरचं झाकण लावून आपण गॅसवर 3 शिट्ट्या करून घेऊया। तर आता आपण कुकरचं झाकण लावून 3 शिट्ट्या करून घेणार आहोत। आता आपल्या 3 शिट्ट्या झालेल्या आहेत, तर गॅस बंद करून आता आपण बघूया डाळ शिजली की नाही। तुम्ही बघू शकता मस्त डाळ शिजलेली आहे। तर आता आपण फोडणी देऊया। 3 चम्मच तेल घातलं की अर्धा चम्मच जिरे घालायचे। आता आपण खडे मसाले आणि 2 सुकी लाल मिरची घालायचे। त्यानंतर लगेच आपण कांदा घालूया आणि लालसर होतपर्यंत फ्राय करून घेणार आहोत। आता आपला कांदा हलकासा लालसर झालेला आहे। आता यात आपण ॲड करूया आलं लसूण पेस्ट 2 चम्मच, मिक्स करूया आणि 2 मिनिटं परतून घेऊया। अद्रक लसूण पेस्ट आपली छान परतलेली, तरी इथे मी 3 मिरच्या, हिरवी मिरची 3 घेतलेल्या आहेत मीडियम आकाराच्या कट करून, तर यात ॲड करूया। दुधी भोपळा घेतलेला आहे मीडियम आकाराचा कट करून घेतलेला आहे, इथं आपण यात ॲड करूया। त्यानंतर तिखट मसाले ॲड करायचे, 2 मिनिटं परतून घेऊया। आता यात आपण मसाले ॲड करणार आहोत। 1 चम्मच गोडा मसाला, 1 चम्मच काश्मीरी लाल तिखट मसाला, अर्धा चम्मच हळद, 1 चम्मच धने मसाला, मिक्स करायचे। तर आता आपण 1 ग्लास पाणी घालणार आहोत, मिक्स करून घेऊया आणि झाकण ठेवून आपण 15 मिनिटं दुधी भोपळा शिजवून घेणार आहोत। आपले 15 मिनिटं झालेले, झाकण काढून बघूया दुधी भोपळा शिजला आहे का। तर आपला दुधी भोपळा इथं शिजलेला आहे। आता आपण यात ॲड करूया शिजलेली डाळ। त्यानंतर मी चिंचेचं पाणी घेतलेले, चिंचेचं पाणी घालूया। चवीनुसार मीठ, थोडीशी कोथिंबीर, मिक्स करून घ्यायचे। आता आपण पुन्हा एकदा 10 मिनिटं झाकण ठेवू। आता आपले 10 मिनिटं झालेले आहेत, तर आता आपण झाकण काढूया। बघू शकता छान उकळी आलेले आणि टेक्स्चर पण खूप छान आलेलं आहे। तर आता आपला दालचा झालेला आहे, तर बाउलमध्ये काढून घेऊया। हा झाला आपला दालचा। तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये सांगा। उर्मिलास फन किचन या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये।